टाळ मृदुंग दिंडी रंगली, विठ्ठल नामाने वाट दुमदुमली, भक्तिभावाची ज्योत पेटली, तुका म्हणे वारी खुलली. नमस्कार, मी विशाल परदेशी, माऊली दर्शक व भेटी लागे जीवाच्या वाटेवर, म्हणजे वाटेवर या अर्थाने म्हणतोय कारण दोन्ही पालखी आणि मानाच्या सगळ्या दिंड्या वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि या वाटेवरती नेमकं जे काही घडतंय ते भेटी लागे जीवाच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. चला जाऊयात आणि करूयात, म्हणूयात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करूयात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी इथे मुक्कामी आहे. पाटस इथला विसावा आटपून वारकऱ्यांनी अवघड असा रोटी घाटाचा टप्पा पार केला. या घाटातून मार्गक्रमण करताना वारकऱ्यांचा कस लागतो, मात्र जय हरी विठ्ठलच्या अखंड गजरात हजारो वारकऱ्यांनी हा कठीण प्रवास उत्साहाने पूर्ण केला आणि यावेळी साक्षात माऊलींचं बळ आपल्यातच संचारतं अशी वारकऱ्यांची भावना आहे. ही सगळी परंपरा आहे आणि या परंपरेप्रमाणेच आता हा रोटी घाट जो आहे तो अवघड टप्पा मानला जातो आणि तो आता अवघड टप्पा जो आहे तो आता वारकरी जे आहेत रामकृष्ण हरी तुकोबा माऊलींचा जय जयकार करण्यात येतोय आणि त्यांचा उत्साह जो आहे तो त्यांच्या या सगळ्या या चेहऱ्यावर दिसतोय. कारण हा सगळा अवघड टप्पा असतो आणि हा टप्पा जो आहे तो पार करण्यात आता वारकरी जे आहे ते पार करतायत. माऊली, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि नेमकं आता सध्या काय आमची कोलवडी साष्टे प्रसाद दिंडी आहे. गेल्या 23 वर्षापासून आमची ही दिंडी पायवारी देऊ ते पंढरपूरपर्यंत चालत असते आणि प्रत्येक ठिकाणी दुपारच्या विसाव्याला, संध्याकाळच्या विसाव्याला प्रत्येक वारकरी आमच्या आवडीने भक्तिगीत गवळणी सादर करीत असतात. तर आज मी तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी एक गवळण सादर करणार आहे. आज रोटी घाट चढताय, काय भावना आहे मनामध्ये तुकोबा ज्ञानोबा तुकोबांच्या भावना म्हणजे त्यांच्या नामस्मरणामुळे आम्हाला शरीराच्या वेदनाच जाणवत नाहीत. 30-32 किलोमीटरचं अंतर पार केलं तरी एवढा मोठा घाट आहे माऊली, एवढा मोठा घाट आहे, काही वाटत नाही. काय भावना आहे ती? चांगलं इच्छुक वाटतं आम्हाला, देवाची इच्छुक वाटते. म्हणजे दिसताना असं आपण सहज जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हे अंतर किती मोठे आणि आपण सहज असं चालू नाही शकत. पण जेव्हा आपण पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये हा रस्ता चालतो तेव्हा जाणवतच नाही आपण किती चाललो किती नाही. उलट आपण आपल्या ठिकाणी पोहोचलो तरी वाटतं अजून चालावं, अजून नामस्मरण करावं. बाबा, तुमचं वय किती? 78 वय चालतंय एकदम? हो, अजून 22-25 घाट सर करताय? हो, करतो. ज्ञानोबा तुकारामच्या गजराने अवघा पालखी महामार्ग दुमदुमून गेलाय. वरवण ते गवळ्याच्या उंडवडी दरम्यानच्या रोटी घाटात महाविद्यालयीन तरुणींनी आपल्या कलेतून तुकोबांच्या चरणी अनोखी सेवा अर्पण केली आहे. मैलोनमिल पसरलेल्या रस्त्यावर जणू रंगबिरंगी पायघड्याच अंथरल्या आहेत. वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि संत तुकोबांच्या पालखीचं स्वागत भक्तिभावाने व्हावं या हेतूनं विद्यार्थिनींनी रोटी घाट रांगोळीने सजवला. हातात रंग, मनात भक्तीचा भाव घेऊन या तरुणींनी घाट रंगमय केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो आता वरवंड मुक्काम उरकून आता तो रोटी घाटातून गवळ्याची उंडवडी या ठिकाणी जाणार आहे. तुकोबांच्या या पालखी सोहळ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करून स्वागत करण्यात येत असतं आणि तसंच स्वागत जे आहे ते एका विद्यालयाच्या विद्यार्थिनी जे आहे त्यांनी स्वागत केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी रांगोळी काढत आपली सेवा जी आहे ती या तुकोबांच्या चरणी ठेवलेली आहे. दरवर्षी हे जे काही विद्यार्थी आहे ते विद्यार्थी अशा पद्धतीने सेवा देत असतात. गेले 26 वर्षापासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे. या ज्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत ते काढत असतात आणि अतिशय सुंदर असं सुरेख अशी रांगोळी त्यांनी या काढलेली आहे आणि त्यांच्या या रांगोळीबद्दल नेमकं विचारावेत की नेमकं काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून ही रांगोळी काढताय आणि याच्यामध्ये भाव काय? गेली 26 वर्ष आम्ही ते रांगोळीचे पायगडे काढत असतो. आमचे मार्गदर्शक आम्ही भैरवनाथ विद्यालय खुडबाव या शाळेचे विद्यार्थिनी आहोत. भैरवनाथ विद्यालय खुडबाव या शाळेच्या विद्यार्थिनी आहोत आणि आम्ही गेली 26 वर्ष हे पायगड्या काढत असतो. आम्ही जे पायगड्या काढतो त्यावेळेस थोड्या वेळ का होईना हे जाणारे वारकरी थोड्या वेळ थांबून त्यांच्या तोंडावरचं जे हास्य असतं ते पाहिल्याने आम्हाला खूप छान वाटतं आणि ते थोड्या वेळ थांबून त्यांचा विसावा घेतात आणि ते ज्यावेळेस पुढे जातात. आम्ही हे रांगोळ्या काढता छोटे छोटे अभंगही म्हणत असतो. ते अभंग त्यांना ऐकायलाही खूप छान वाटतात. नाम भजनात मन झाले दंग, नाम भजनात
भेटीसाठी आले पांडुरंग, भेटीसाठी आले पांडुरंग. वारकरी तुम्ही आणखी त्यांची सेवा अशा पद्धतीने करता, काय नेमकं मध्ये भावना असते तुमची? आम्हाला खूप छान वाटतं, कारण की वारकरी जेव्हा रांगोळी पाहून जातात त्यांना खूप म्हणजे आनंद वाटतो. गेल्या 26 वर्षापासून आमची ही रांगोळीची सेवा चालू आहे. पण वारकरी जरा वेळ बघतात, आनंद वगैरे फुगड्या खेळतात ह्या रांगोळीच्या भोवती, त्यांना खूप भारी वाटतं. आणि त्यांना पाहून आम्हाला पण खूप उत्साह येतो की पुढे अशा रांगोळ्याच्या पायगड्या काढत जाव्या असं. या पालखीमध्ये सगळ्यांची सेवा असते आणि तशी सेवा जी आहे ती या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्याचा आनंद, समाधान जे आहे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, रोटीघाट. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने रोटीघाट पार केलाय. त्याची ड्रोनमधून टिपलेली ही दृश्य आपण खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी आता आपण दाखवतोय. रोटीघाट पार करत असताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान, तसंच वारकरी विठ्ठल भक्तीत तल्लीन झाल्याचं यामध्ये बघायला मिळत आहे. घाटाची वाट अवघड असली तरी माऊलीच्या जयघोषात वारकऱ्यांनी सहज हा घाट पार केलाय. आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे. आणि आता तुकोबांची पालखी जी आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वासुंदे इथं आलेली आहे. चला सुमितशी बोलूयात. माऊली रामकृष्ण हरी, आता आपण बघतोय पालखी मजल दर मजल करत पुढला प्रवास जो आहे तो पूर्ण करत आहे आणि आज तर रोटीघाट पार केलाय. सुमित. रामकृष्ण हरी विशाल, आपण जर पाहिलं तर या पालखी महामार्गावर भक्तीचा महासागर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चारी बाजूनी वारकरी जे आहे ते घाटामध्ये दिसत होते. वरवणपासून निघालेली ही वारी जी आहे ती गवळ्याच्या उंडावडी या ठिकाणी मुक्कामी आहे आज. आणि आज मुक्कामी असताना मोठी गर्दी, मोठा उत्साह आणि शिगेला पोचला होता त्यांचा आनंद. आणि आत्ता देखील तीच परिस्थिती आहे. ऊन डोक्यावर होतं, घाटाचा रस्ता होता, चढणला अडचण येत होती. मात्र कुठलीही तमा न बाळगता फक्त विठ्ठलाच्या नावाने, विठ्ठलाच्या जय घोषात आणि आनंद जो विठ्ठल भेटीचा आहे तो आनंद घेऊन वारकरी जे आहे ते घाट चढत होते. आणि आपल्यासोबत तसेच वारकरी जे आहेत ते आत्ता पण त्यांचा उत्साह जो आहे तो कमी होत नाहीये. आपल्यासोबत वारकरी आहे. माऊली, तुम्ही आता रोटी घाट चढलाय, नेमकी काय भावना आहे? पालखीमध्ये आल्यानंतर जे नैसर्गिक ऊन, वारा, पाऊस हे सहन करून जो आनंद मिळतो तो संसारात इतर कुठल्याही क्षणी मिळत नाही. आणि वर्षातून एकदा जी वारी येते त्या वारीमधला आनंद पुन्हा पुढच्याच वर्षी मिळतो. आणि त्यामुळे बहुसंख्येने वारकरी येतात आणि घाट असो, उतार असो, त्यामध्ये. तुमचं वय किती आणि तुम्ही घाट चढलाय? माझं वय 65 आहे. तरी घाट चढायला काही प्रॉब्लेम नाही. परतीला पण असतो मी. काय तुम्ही अभंग म्हणता, भारूड म्हणता, गवळण म्हणता, काय म्हणू शकतो? हरिने माझे हरिले चित्त, 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 हरिने माझे हरिले चित्त. हे भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. हे आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. असं विशाल, आपण जर पाहिलं तर ह्यांचं खरंच चित्त हरवलेलं आहे आणि ते फक्त विठ्ठल भक्तीच्याच तल्लीन झालेले आहेत. याच्या विठ्ठलाच्या समोर त्यांना आणखी काही दिसत नाही, फक्त हा रस्ता आणि कधी भेट होतीये या सगळ्याचीच वाट पाहत हे वारकरी जे आहे ते नामस्मरण करत पुढे निघतायत. धन्यवाद सुमित या सगळ्या छानशा संवादाबद्दल. तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव वारी जी आहे ती आता हळूहळू पुढे सरकते. वेगवेगळ्या
घडामोडी ज्या आहेत म्हणजे आनंदाचे डोही आनंदाचे रंग असं म्हणत असताना या आनंदाच्या घडामोडी आपण जाणून घेतोय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी वासुंदेमध्ये दाखल झाली आहे. घाट चढून वर आलेल्या वारकऱ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांकडून अन्नदान आणि विविध सेवा सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. वासुंदेमधील अशाच एका आयोजकांशी आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी केलेली ही बातचीत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवण ते गवळ्याची उंडवडी दरम्यान आज प्रवास करते. आज आपण पाहिलं तर रोटी घाट जो आहे तो आता पालखीने सर केलेला आहे आणि पालखीने सर केल्यानंतर वारकरी जे आहेत ते वारकरी या ठिकाणी येत असतात. वासुंदेतील हा सगळा जो परिसर आहे आणि या वासुंदेतील या परिसरामध्ये वारकरी जे आहेत ते विश्रांती घेत असतात. काही दुपारची वेळ आहे, उन्हाचा चटका आहे आणि अशामध्ये वारकऱ्यांना काही थंडावा मिळण्यासाठी या ठिकाणी जी काय सोय करण्यात आलेली आहे आणि वासुंदेतील या सगळ्या परिसरामध्ये आज सगळ्या वारकऱ्यांना थंडावा मिळाव्यासाठी काही हजारो हात जे आहेत ते हजारो हात काम करीत असतात आणि त्याच्याचमध्ये हा संपूर्ण जो काही या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलेलं आहे शेळके यांनी अतिशय सुंदर असं उपक्रम दरवर्षी राबवत असतात. पालखी मार्गातील भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आम्ही ह्या निमित्तानं इथं दरवर्षी ह्या दिवशी साधारण 1-1.5 लाख पाण्याच्या बॉटल, खिचडी आणि वेफर्स, असा चहा, असं सगळ्या भाविकांसाठी आम्ही एक थोडा अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो. त्याच्यातून आम्हालाही फार मोठं समाधान लागतं आणि आम्हालाही फार मोठा आनंद होतो. हजारो हात त्याच्या पाठीमागे असतात. काय भावना आहे माऊली तुमची? आपण जर पाहिलं तर अशा या सगळ्या वारकऱ्यांना समाधान देण्याचं, आनंदवारी देण्यासाठी हे जे हात जे आहेत ते पुढे सरसावलेले आहेत आणि ज्यांनी वाट बनवली त्याने आता त्याच्यामुळेच आता हे सगळे वारकरी जे आहेत ते आनंदाने आपल्या पंढरपूरला भेटायला, आपल्या विठोबाला भेटायला जात असतात. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, वासुंदे. आदिशक्ती संत मुक्तेच्या पालखीने आज बीड जिल्ह्यातील अवघड मानला जाणारा मांजरसुंबा घाट जो आहे तो यशस्वी पार केला. मांजरसुंबा गावात JCB मधून पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम आणि फुगड्यांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण केलं. मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीचा आजचा मुक्काम वानगाव फाटा इथे आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात आज संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी दाखल झाली. वाशीहून निघालेल्या या दिंडीत 15 दृष्टीहीन वारकरी आणि 5 स्वयंसेवक सहभागी असून आषाढी एकादशीसाठी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने ते 450 किलोमीटरचा पायी प्रवास करतायत. कळंबमधील चौपालमध्ये वारकऱ्यांनी अभंग गायन करत विठ्ठल भक्तीचा अनोखा सोहळा साजरा केला. डोळ्यांनी नव्हे तर श्रद्धेने विठ्ठल दिसतो असा संदेश देणारी ही वारी नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरते. पक्षी सुस्वरी आरविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी. पंढरपूरच्या विठुरायाची ओढ जी आहे ती सर्वसामान्यांना लागली आणि या दिंडीमध्ये अनेक दिंड्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या आहेत. अशीच आपल्यासोबत एक दिंडी आहे, ही दृष्टीहीन लोकांची दिंडी म्हणून पाहिलं जातं. संत सूरदास हे देखील अंध होते आणि त्याच अंध सूरदास असताना त्यांनी मोठी हिंदी क्षेत्रात त्यांचं कवयित्री म्हणून मोठं नाव होतं आणि त्यांच्याच नावानं ही दिंडी जी आहे ती निघालेली आहे आणि ही दिंडी आपल्यासोबत आहे. हे दिंडीतले वारकरी आहेत, कुठनं आलायत आणि कसं सगळे नियोजन तुमच्या दिंडीचं? रामकृष्ण हरी. आम्ही वाशिमहून आलेलो आहे. वाशिम ते पंढरपूर संत सूरदास महाराज दिव्यांग वारी. आम्ही 17 जूनपासून वाशिमवरून निघालेलो आहे आणि 40 दिवसाचा हा आमचा प्रवास आहे आणि अतिशय छान अनुभव आहे. लोक आम्हाला मदत करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना अतिशय आनंद होतो, कारण आम्ही जरी डोळ्याने विठ्ठलाला बघू शकत नसलो तरी तो पांडुरंग करुणा सिंधू तो आमच्याकडे बघतो, याचा आम्हाला आनंद होतो आहे.
आणि म्हणून आम्ही या पांडुरंगाच्या भेटीसाठी त्याच्या दर्शनाला जात आहोत. ताई मला सांगा, आता हे सगळं जाता येताचा प्रवास खरं तर डोळसपणानं पाहायचं असतं. पांडुरंगाला डोळा भरून पाहावं ही प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हाला पांडुरंग दिसत नाहीये किंवा तुम्हाला रस्त्याने आता दिसत नाही, काय नेमके भाव कुठले आहे तुमच्या मनात? माझ्या मनात तर असं आहे की आता पांडुरंगाला आम्ही नाही पाहू शकत हे खरं आहे, पण आम्हाला जेही काही लोक मदत करतात त्यांच्या डोळ्याच्या रूपातून पांडुरंग आम्हाला पाहतोय अशी माझी भावना आहे. म्हणजे जसं आता रस्त्याने जाताना आम्हाला कोणी हात धरून आमचे सरपंच नेतात, हे सुद्धा आम्हाला पांडुरंग वाटतात. जसे आमच्यासोबत आहेत जे 5 लोक, हे सर्वच आणि तुम्ही सगळे जे मदत करता हे सर्वच तुमच्या डोळ्याच्या रूपातून म्हणजे पांडुरंग आम्हाला पाहतोय असं वाटतं. खरंच देवाला पाहायला दृष्टी लागत नाही, आणि दृष्टी असावी तर मनात एक मोठं त्यातलं काय म्हणता येईल की मनाची एक इच्छाशक्ती असावी, आणि हीच इच्छाशक्ती घेऊन जे आहे ती हे वारकरी अंध वारकरी आहेत ते पंढरपूरच्या विठुरायाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निळपंडे, मराठी, धाराशिव. आणि ब्रेकनंतर माऊली दर्शक पुन्हा एकदा भेटी लागी जीवा या विशेष आमच्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजिविले या संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायाचे मूळ पुरुष गहिनीनाथ यांच्या समाधीस्थळ बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरनं दिंडीचं प्रस्थान झालं. संत वामन भाऊ महाराज यांनी या पालखीची सुरुवात सुमारे 133 वर्षांपूर्वी केली. आजही ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे, आणि या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी आहेत. या पालखी प्रस्थान सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु असलेल्या गहिनीनाथ गडावरून आता या ठिकाणावर पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आपण पाहतोय हा प्रस्थानचा सोहळा सुरू आहे. समोर पालखी या ठिकाणी सजलेली आहे, आणि समोर पादुका देखील आपण पाहतोय. सुंदर अशी फुलांनी पालखी सजवलेली आहे, आणि इथून आता पंढरीच्या दिशेने ही पालखी वाटचाल करणार आहे. वारकरी संप्रदायाचं आद्य ठिकाण म्हणून गहिनीनाथ गडाची एक वेगळी ओळख आहे. समोर पाहतोय सगळे जे हजारो वारकरी आहेत हे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन भक्ती आपल्याला गुणगुणताना या ठिकाणी पाहायला मिळतात. पालखीचा जो प्रस्थान सोहळा आहे, हा प्रस्थान सोहळा अति भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण समोर पाहतोय या ठिकाणी जी पालखी आहे आणि संत वामन भाऊ महाराज त्याचबरोबर गहिनीनाथ महाराज यांच्या समाधी स्थळावरून ही पालखी या ठिकाणाहून आता प्रस्थान करणार आहे. हजारो वारकरी या पालखीमध्ये पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतात, आणि दशमीच्या दिवशी ही जी पालखी आहे ही पंढरीमध्ये पोहोचते. आषाढीचा जो पालखी सोहळा आहे तो भव्य दिव्य प्रमाणामध्ये सगळे वारकरी या पालखी आषाढीच्या वारीमध्ये सहभागी होतात. विशेषतः प्रत्येक वारकऱ्याला आता पंढरीच्या दिशेनं कधी पांडुरंगाचं दर्शन घेईल ही ओढ आहे. ऊन वारा पाऊस याचा कसलाही न विचार करता हे सगळे वारकरी वामन भाऊंच्या सोबत आणि गहिनीनाथांच्या पालखी सोबत आता पंढरीमध्ये जाणार आहेत, आणि आषाढीच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद आहे. विठू माऊलीचं दर्शन करायचं आणि ते संतांच्या सोबत दर्शन करायचं आहे. हा अलौकिक सोहळा या ठिकाणी हा प्रस्थानाचा सोहळा संपन्न होतोय, आणि विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये गहिनीनाथ गडाच्या पालखीला विशेष मान समजला जातो. त्यामुळे आज या पालखीचं प्रस्थान पंढरीच्या दिशेने होताना पाहायला मिळतंय. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण बीडच्या घुमरा पारगावमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडलं, आणि यावेळी हजारो भाविक या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. तसंच रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. यावेळी भानुदास एकनाथांचा गजर असं म्हणतात घुमला. टाळ मृदुंगाच्या जयघोषात सर्व टाळकरी मंत्रमुग्ध झाले होते. मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील वारकऱ्यांची दिंडी आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. हबप तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या नेतृत्वाखाली जेऊर गावातून दिंडीचं प्रस्थान झालं. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली ही दिंडी अवघ्या 10 दिवसात 400 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून पंढरपुरात दाखल होणार आहे. संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं ही काळाची गरज असल्याचं तुकाराम महाराज जेऊरकर यांनी यावेळी म्हटलंय. साधू संतांनी सांगितलं पंढरीची वारी करा, जन्माला आल्याचं सार्थक पंढरीच्या वारीमध्येच आहे. साधू संतांनी जे सांगितलं ते
कारण इथं ही भूमी ज्ञानोबा तुकोबरायची आहे. इथं ज्ञानोबा तुकोबराच्या बोधाने जगणंच हे मानवतेचं लक्षण आहे. ज्ञानोबा तुकोबराच्याच बोधाने जगला पाहिजे माणूस, त्यांच्या पावलं त्यांच्या पाठीमागे. कारण पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मार्ग घेता. आणि साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचं. त्यांनी जे सांगितलं ते आपण करायचं, त्यांनी सांगितलं ते करायचं. तर माऊलींच्या पालखीच्या प्रवासात दुपारचा विसावा ज्या ज्या ठिकाणी होतो त्यामध्ये खास करून विशेष महत्त्व आहे ते वाल्हे गावातलं. कारण याच वाल्हे गावामध्ये वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. रामायणाचे रचयिता म्हणून वाल्मिकी ऋषींना म्हटलं जातं. याच वाल्हे गावात आज वारकरी जे आहेत म्हणजे माऊली जे आहेत त्यांची पालखी हरिनामाचा गजर करत या ठिकाणी पोहोचली. दुपारचा त्यांचा तिथे विसावा होता. यावेळी सगळ्या वारकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही वेल्हा या गावामध्ये आलेली आहे आणि आज या पालखीचा विसावा वेल्ह्यामध्ये. अनेक वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहेत आणि या पुलाखाली या माऊली इथे विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. जरा काही माऊलींशी आपण गप्पा मारूयात. माऊली कुठली दिंडी आहे? तीर्थपुरी, जालना जिल्ह्यात. जालना जिल्हा काय? बरं, मी तुम्हाला आता काही वेल्ह्याला जाऊन आले का? दर्शन घेऊन आले का? हा. माऊली दर्शन झालं का? तुमचं झालंय? सगळे शेतकरीच आहेत का? या बाबा बसा. तर मला सांगा, आता वारी करताय तुम्ही सगळे वेल्हा गावामध्ये आलेले आहेत बरोबर? मला सांगा, वेल्हा गाव कोणत्या ऋषीच्या नावावरून पडलं? कोणाला तरी येत असेल. वेल्हा गावाचं नाव कोणत्या ऋषीच्या नावावरून पडलं? वाल्मिकी ऋषी. बरोबर बोलले. बसा. मला सांगा, तुम्ही कुठून चालत आले? आम्ही नाही, आळंदीवरनं. गाव कोणतं? कोल्हापूर राजधानी तालुका आहे, सरवडे गाव. कोल्हापूरकरांचा तर विषयच भारी असतो. ओके ओके. मला सांगा, संत तुकाराम महाराजांचे गुरु कोण होते? अंदाज? तुकाराम महाराजचे गुरु बोला 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 बोला. बाबाजी. एक उत्तर काकांनी बरोबर दिलेलं, एक उत्तर यांनी बरोबर दिलं, एक उत्तर यांनी बरोबर दिलं. आज सगळा गोंधळ झालेला. आता मला सांगा, अभंगाच्या 2 ओळी कोण म्हणून दाखवणार एकदम उत्तम आवाजात? अभंगाच्या 2 ओळी. आवाज बसलाय त्यांचा. तुमच्यापैकी तिघांपैकी म्हणा. बाबा तुम्ही म्हणा. चला, कोल्हापूरच्या भाषेत. थांबा 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 थांबा. बरं, ते सगळं सोडा. माऊलींच्या पालखीत आले ना तुम्ही? कोणता घाट लागला तुम्हाला माऊलींच्या पालखीत? दिवे घाट लागला. त्याला पण 2 जणांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. सोपान काकाची पालखी भेटली होती का? नाही. बरं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये तुम्ही आहात. एका सेकंदात उत्तर द्या आता पटकन. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. टाळ्या बाबांसाठी. कोल्हापूरकर इथे एक भेटवस्तू जिंकलेले आहेत. भेटवस्तू मी तुम्हाला देणार आहे. मला खूप आनंद होतोय. कोल्हापूरचा पहिला व्यक्ती भेटवस्तू जिंकला आमच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये. तर ती भेटवस्तू तुम्हाला आम्ही देणार आहोत. चंदू काका सराफ यांच्यातर्फे हे चांदीचं नाणं आपण बाबांना देणार आहोत. बाबा, नाव सांगा पुन्हा एकदा. बाबूराव दत्तात्रय मोरे, हरिभक्त बाबूराव दत्तात्रय मोरे, राहणार सरवडे, तालुका राधानगर, जिल्हा कोल्हापूर. वा, टाळ्या बाबांसाठी, जोरदार टाळ्या. तर बाबांना आपण चंदू काका सराफ यांच्याकडून हे चांदीचं नाणं देणार आहोत. बाबा घ्या. तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. वारी हे ध्यान, वारी हा श्वास ही भावना मनात ठेवून सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आणि भेटी लागे जीवाच्या माध्यमातून आम्ही देखील आपल्याला थेट पंढरपूरपर्यंत विठुरायाच्या दर्शनाकरता नेणार आहोत. चला, हा प्रवास मजल दर मजल असा सुरू राहील. आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.